नमस्कार, गुड मॉर्निंग. गुलाबाला असे सुंदर छान मोठे फुलं येण्यासाठी वर्मी कंपोस्ट देणं आवश्यक आहे. वर्मी कंपोस्ट त्याशिवाय आपण किचन वेस्ट कंपोस्ट किंवा कावडंग कंपोस्ट वापरू शकतो. चांगलं कुजलेलं शेणखत एक मूठभर टाकायचं, माती चांगली उकरून घ्यायची जमिनीतली आणि नंतर त्याच्यात एक मूठभर खत टाकायचं आणि पाणी एक दिवसाआड पाणी टाकलं तर चालते, कारण पॉट मोठा असला तर रोज पाणी टाकायची आवश्यकता नसते. आणि सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यायचं. दिवसभर गुलाबाचं झाड उन्हात ठेवायचं. त्यामुळे फुलं छान येतात आणि झाड चांगलं निकोप वाढते. याच्यावर कुठल्याही प्रकारचा अटॅक येत नाही कीटकांचा. त्यासाठी सूर्यप्रकाश भरपूर आवश्यक असते गुलाबाच्या झाडाला. आणि पॉटमध्ये माती भरताना सगळी वेल माती आवश्यक असते. गुलाबाच्या कुंडीत पाणी साचून राहिल्यास झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. आणि रूट रॉट होण्याची शक्यता असते. वेल ड्रेन माती, भरपूर सूर्यप्रकाश आणि वरची 1 इंच माती वाळल्यावर कुंडीतली नंतर पाणी देणं आवश्यक असते याला. आणि भरपूर सूर्यप्रकाश, चांगली माती आणि अ, वेळोवेळी आपल्या कोरफडचं पानं भिजू घालायची याच्यात पाण्यात आणि त्याचा स्प्रे करायचा. त्यामुळे याच्यावर कुठल्याही कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही आणि काही ह्याच्यावर काळा मावा पडल्यास पूर्ण आपलं गुलाबाचं झाड खराब होते. त्यासाठी 15 दिवसांनी, 1 महिन्याने या गुलाबाच्या प्लॅन्टवर स्प्रे करणं आवश्यक असते. आपण कोणताही ऑर्गॅनिक किंवा फंगीसाईडचा उपयोग करून याच्यावर स्प्रे करू शकतो. त्याच्यामुळे झाडाची वाढ चांगली होते, फुलं भरपूर येतात आणि वेळोवेळी कटिंग करणं आवश्यक असते. जेवढी आपण याची कटिंग कराल तेवढी याला नवीन फांद्या येतात आणि भरपूर फुलं येतात. त्यामुळे महिन्यातून 2 महिन्यातून गुलाबाचं हे फुल येऊन गेल्यावर ही फांदी अशी माझी कापायची राहिली, चांगली इथपर्यंत फांदी कापणं आवश्यक असते. त्यामुळे नवीन फांद्या येतात आणि फुलं भरपूर लागतात. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.